सध्या बऱ्याच सोशल मीडियामधून म्हणा, न्यूज चॅनलमधून म्हणा किंवा यूट्यूबवरती मी पण देखील या 8 दिवसांमध्ये बऱ्याच साऱ्या अशा अफवा म्हणा किंवा काही असे न्यूज म्हणा, बऱ्याच साऱ्या न्यूज दिसत आहेत की सध्या जे 31 जानेवारी नंतर केंद्र सरकारचे आर्थिक अधिवेशन भरणार आहे किंवा जे काही बजेट सादर होणार आहे या आर्थिक बजेटमध्ये केंद्र शासनाकडून अशा काही पावलं उचलण्यास सुरुवात झालेली आहे ज्यासाठी शेतकऱ्याला धारेवरती धरलं जात आहे। तर याचीच माहिती आपण पाहणार आहोत। तर संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, सध्या बऱ्याच साऱ्या न्यूजमधून मी देखील असं पाहिलं आहे की सध्या केंद्र सरकारकडून शेतकऱ्यावरती, श्रीमंत शेतकऱ्यावरती कर लादण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे। जे काही आर्थिक बजेट आता 31 जानेवारी नंतर सबमिट होणार आहे त्या आर्थिक बजेटमध्ये जे काही श्रीमंत शेतकरी आहेत अशा श्रीमंत शेतकऱ्यावरती कर लावण्याचा कार्यक्रम केंद्र सरकारकडून करण्यात येणार आहे। तर ही गोष्ट खरी आहे का व याच्यामुळे कोणत्या शेतकऱ्याचे नुकसान आहे? तर शेतकरी मित्रांनो, श्रीमंत शेतकरी खरं सांगायचं जर झालं तर श्रीमंत शेतकरी कोणते आहेत तर हे जे राजकारणी आहेत हेच खरे श्रीमंत शेतकरी आहेत। आज एखाद्या शेतकऱ्याकडे जर 25 एकर जरी जमीन असेल तर तो शेतकरी श्रीमंत नसू शकतो, कारण शेतकऱ्याला शेती करण्यासाठी जेवढा खर्च करावा लागतो त्याच्या अर्धीच किंमत शेतकऱ्याला उत्पन्नातून मिळत असते। त्यामुळे शेतकरी हा कधीच श्रीमंत नसतो। एकतर आधीच केंद्र सरकारच्या धोरणामुळे सध्या शेतकऱ्याची एवढी कोंडी झालेली आहे की शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही, त्यामुळे शेतकरी हवालदिन झालेला आहे। शेतकऱ्याचे जे काही नुकसान झालेले आहे, शेतकऱ्याला त्याचे अनुदान टाईम टू टाईम मिळत नाही व त्यासोबतच जे काय प्रधानमंत्री फसल विमा योजना ही जी विमा योजना राबवली जात आहे यामार्फत देखील बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांची फसवणूक देखील केली जात आहे। त्यामुळे आधीच केंद्र सरकारच्या काही धोरणामुळे शेतकऱ्याची बरीचशी सारी कोंडी झालेली आहे। त्यामध्ये देखील जे काही अशा प्रकारचे धोरणं जर केंद्र सरकार राबवत असेल तर येत्या 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये शेतकरी या सरकारला नक्कीच इंगा दाखवतील, हे देखील सरकारला एक माझे सांगणे आहे। कारण आधीच शेतकरी हवालदिन झालेला आहे अतिवृष्टीमुळे, गारपिटीमुळे व शेतमालाला बाजारभाव मिळत नाही, त्यामुळे शेतकरी खरंच हवालदिन झालेला आहे। वर त्याच्यावरती देखील जर तुम्ही शेतकऱ्यावरती अशा प्रकारचा कर लावत असाल तर शेतकऱ्याने पिकवायचे काय व खायचे काय असे देखील होऊ शकते। एकतर आधीच सरकारकडून असे सांगितले जाते की हे सरकार शेतकऱ्यांचे सरकार आहे, परंतु सध्या जे काही सरकारी धोरण चालू आहे ह्या धोरणामधून असे दिसून येत आहे की हे सरकार शेतकऱ्याचे नसून हे सरकार सिटीमध्ये जे नागरिक राहतात यांच्यासाठी खरं तर काम करत आहेत। कारण शेतकऱ्याच्या मालाला सध्या भाव मिळत नाही। भाव का मिळत नाही तर जे काही कडधान्य आहे, जे काही कापूस आहे, जो काही शेतकऱ्याचा माल असतो हा शेतकऱ्याचा माल आयातीवर जे काही शुल्क आकारले जात होते ते या केंद्र सरकारच्या धोरणांमध्ये जेवढ्या काही डाळी होत्या, तेल होते, जे काही कापूस होता, अशा ह्या सर्व पिकांच्या आयातीवर सरकारने शुल्क हटवलेले आहे। त्यामुळे व्यापाऱ्यांकडून बाहेर देशातून हा माल आयात केला जात आहे, त्यामुळे शेतकऱ्याच्या मालाला सध्या भाव मिळत नाही व त्यावरती देखील तरी देखील अजूनही शेतकऱ्याच्या डोक्यावर बसण्याचे काम या आर्थिक बजेटमध्ये केले जातील का याच्याकडे लक्ष शेतकऱ्याचे लागून आहे। कारण जर अशा प्रकारे शेतकऱ्यावरती कर लावण्याचे काम सरकारकडून करण्यात आले तर शेतकरी हे येत्या 2024च्या निवडणुकीमध्ये सरकारला नक्कीच आपला इंगा दाखवतील। तर याबद्दल अजून काही जर ठोस अशी माहिती मिळाली तर आम्ही लवकरच तुमच्या पुढे याची माहिती सादर करण्याचे प्रयत्न करू। तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो।